वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी पाठिंब्याचे पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांना दिले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वसंतदादांच्या नातवासाठी मैदानात उतरले असून त्यांचा विजय निश्चितच असल्याचा विश्वास साळुंखे यांनी व्यक्त केला आहे। सोमनाथ साळुंखे म्हणाले की भाजप सरकारमुळे शेतमजूर, कामगार, नवयुवकांचे भवितव्य धोक्यात आले। युवकांच्या नोकरींचा प्रश्न गंभीर झालाय। देशात जनतेचे प्रश्न असताना भाजपकडून मात्र मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत। भाजपचा पराभव करणे हेच वंचित आघाडीचं उद्दिष्ट आहे। सांगलीत विशाल पाटील हेच भाजप उमेदवाराचा पराभव करू शकतात, त्यासाठी वंचित आघाडीने त्यांना पाठिंबा दिलाय। वंचितचे सर्व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होणार आहेत। माजी राज्यमंत्री प्रतीक पाटील म्हणाले की वसंतदादा आणि आंबेडकर यांचे जुने संबंध आहेत। संविधान वाचवण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे। भाजप विरोधी लढ्यात प्रकाश आंबेडकर यांनी विशालदादांना साथ द्यावी, त्यांच्या पाठीशी राहावे यासाठी त्यांची भेट घेतली होती। त्यांनीही त्याला प्रतिसाद देत विशालदादांना पाठिंबा दिलाय। यावेळी युवा अध्यक्ष इंद्रजित घाटे, महावीर कांबळे, राजू मुलानी, स्वप्नील खांडेकर, नजीर झारी, शहराध्यक्ष इरफान केडिया, जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे, मिलिंद कांबळे, मिरज शहराध्यक्ष सतीश शिकलगार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। तिसऱ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये विशाल पाटील निवडणूक लढवत आहेत। वंचित बहुजन आघाडीने आजच पत्राच्याद्वारे, प्रसिद्धीपत्रकाच्याद्वारे जाहीर केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे। वंचित बहुजन आघाडीची ताकद सांगली जिल्ह्यामध्ये लक्षणीय आहे। हे मागील निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे। जवळपास 3 लाखाहून अधिक मते मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने मिळवलेली होती। ही मोठी ताकद आज विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहिल्याने विशाल पाटील यांचा विजय हा निश्चित आहे। विजय निश्चितच आहे, परंतु विशाल पाटील यांनी जे ध्येय धोरण ठेवलेलं आहे की जे जाहीरनाम्यामधून त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे की जे सर्वसामान्यांच्या हिताचं आहे आणि तेच वंचित बहुजन आघाडीची भूमिका जपणारा आहे, जोपासणारा आहे। म्हणून बाळासाहेबांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आम्हाला खात्री आहे विशाल पाटील ही निवडणूक निश्चितपणे जिंकल्याशिवाय राहणार नाही। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा सांगलीमध्ये निश्चित होणार आहे। त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अजून वेळ आपल्याला मिळालेली नाही। साधारणपणे उद्यापर्यंत ती वेळ आपल्याला मिळेल, नंतर ती तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल। निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला होता की ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढवायला मिळेल। काही कारणास्तव ते घडलं नाही। जनतेतनं ही उमेदवारी आली असता कुठेतरी आपण कमी पडावं होतो। मला सुद्धा त्या जनतेने निवडून दिलं, वडिलांनी निवडून दिलं। याच्यामध्ये मागच्या वर्षी झालेली निवडणूक होती, त्यामध्ये वंचितची सीट उभी होती। MIM वंचित सगळी एकत्र असताना